કેમ છો મારી યુટ્યુબ ફેમિલી? आज હું તમને અમદાવાદી સ્પેશિયલ મિની ચીઝ વડાપાવની રેસીપી बतावવાની છું. नमस्कार, आज आपण पाहूया अहमदाबादी स्पेशल मिनी चीज वडापावची रेसिपी. आपल्याला लागणारे साहित्य आहे भाजलेले शेंगदाणे, थोडासा कढीपत्ता, खोबरं, लसूण आणि हिंग. हिंग आपल्याला याच्यात थोडीशी घालून घ्यायची आहे. सर्वप्रथम आपण सुकं खोबरं आणि कढीपत्ता बारीक करून घेऊयात. आता आपलं खोबरं बारीक करून झालेलं आहे. नंतर आपण लसूण बारीक करून घेऊयात त्याच्यासोबतच. नंतर आपण शेंगदाणे घालूयात यामध्ये. सोबत आपल्याला लाल तिखट, आणि मीठ घालायचं आहे. ही आपली वडापावची चटणी तयार झालेली आहे. या तो फूड कलर घालू शकता, पण मी घरगुती केला आहे. मी फूड कलर घातलेला नाही. आज सगळा गोंधळच झालाय. आईस्क्रीमची ऑर्डर आलेली, तेच तुम्हाला दाखवण्यासाठी मी व्हिडिओ स्टॉप केलेला. ही बटरस्कॉच आईस्क्रीम. तुम्हाला जर आईस्क्रीमची रेसिपी हवी असेल तर मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आता आपण वळूया आपल्या रेसिपीकडे. तर आपल्याला आपल्या वडापावची भाजी बनवण्यासाठी ही आपल्याला हिरवी चटणी बनवायची आहे. त्यामध्ये कोथिंबीर, लसूण, हिरवी मिरची, नंतर कढीपत्ता, आलं, हे सर्व पेस्ट करून घ्यायची आहे. ही आपली पेस्ट तयार झालेली आहे. तर आता आपल्याला एका कढईमध्ये तेल तापवून घ्यायचं आहे आणि आपली भाजी तयार करायची आहे. आता आपल्या कडलेल्या तेलामध्ये आपल्याला आपण तयार केलेली पेस्ट यामध्ये घालायची आहे. आता आपल्याला आपले मसाले घालायचे आहेत. लाल तिखट, नंतर हळद, मीठ, गरम मसाला, धने जिरे पूड. आता आपला मसाला तयार झालेला आहे. त्यामध्ये आपल्याला बॉईल केलेला बटाटा घालून घ्यायचा आहे. आणि आता आपण थोडीशी कोथिंबीर घालूयात. सर्वप्रथम आपण बेसन घेतलेला आहे. त्यामध्ये हळद, मीठ, लाल तिखट, धने जिरे पूड घालायची आहे. नंतर आपल्याला यामध्ये पाणी घालून फेटून घ्यायचं आहे. आपल्याला आता यामध्ये चिमूटभर सोडा घालून घ्यायचा. अशा कन्सिस्टन्सीमध्ये येईपर्यंत आपल्याला बेटर मिक्स करून घ्यायचा आहे. असं यामध्ये आपल्याला चीज घालून याचा वडा तयार करून घ्यायचा आहे. स्टार्ट. मी तुम्हाला पुन्हा एकदा दाखवते. ही प्रोसेस लक्षात ठेवा. यामध्ये आपलं चीज घालून झाले आणि ह्याचा स्टार्ट. आता आपल्या बेसन पिठाच्या डिपमध्ये डिप करून घेऊयात आणि याला फ्राय करूयात. स्टार्ट. आता आपला वडा तळून झालेला आहे. हा आपला वडापावचा वडा आपण आता स्टार्ट. आता आपला वडा आपण प्लेटमध्ये काढून घेऊयात. आता आपल्याला एक पॅन तापवून घ्यायचा आणि त्यामध्ये बटर घालायचं आहे. स्टार्ट. त्यामध्ये आता आपण आपली चटणी घालून घेऊया. स्टार्ट. अशा प्रकारे आपण चटणी स्प्रेड करून घेऊयात आणि त्यामध्ये आपला पाव भाजून घेऊयात. आता आपण त्यामध्ये वडा ठेवून त्यावर चीज खिसून घालूयात. हे बघा, आता आपला मिनी चीज वडापाव तयार झालेला आहे. वाव आई, किती छान केलाय. तुम्ही नक्कीच ट्राय करा. हा वडापाव खाऊन तुम्ही मुंबईच्या वडापावला सुद्धा विसरून जाल. आता मी एन्जॉय करते. बाय.